नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवतोय खमण ढोकळा. तर अगदी खूप सॉफ्ट आणि जाळीदार ढोकळा होतो आणि तुम्हाला पद्धत एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमच्या अगदी सहज लक्षात येईल आणि तुम्ही ही रेसिपी पहिल्यांदा जरी ट्राय केली तरी तुम्ही परफेक्ट बनवू शकाल. तर कसली वाट न बघता व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे आणखीनसुद्धा अशाच युजफुल रेसिपी तुम्हाला पाहता येतील. तर इथं पाहू शकता रसरशीत आणि जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-12 पाकळ्या लसणाच्या, 3 मिरच्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच आल्याचे काप घेतलेले आहे. हे आपल्याला याचं चटणी तयार करून घ्यायची आहे. तर आता ही चटणीसुद्धा आपल्याला म्हणजे या ढोकळ्यामध्ये मिक्स करण्यासाठी म्हणजे ढोकळ्याची चव आणि त्यासोबत खायला काही नसलं तरी तुम्ही ही चटणी टाकल्यानंतर आज तसाही ढोकळा एकदम छान लागतो. तर पहा आता चटणी बनवून झाली. आपण इथे एक पसरट भांडं म्हणजे मी इथे घमेलं घेतलेलं आहे छोट्या साईजचं. तर आता सर्वात पहिले या कपाने 2 कप आपण बेसन पीठ मोजून घेणार आहोत. तुम्ही इथे या जागी वाटीचं प्रमाण घेतलं तरी देखील चालेल. तर आता आपण वाटीने म्हटलं तर तुम्हाला 2च वाट्या घ्यायच्या आहे. तर आता हे पीठ जे आहे ते 2ही कप आपल्याला चाळून घ्यायचं आहे. ही प्रोसेस अजिबात स्किप करू नका, कारण पीठ चाळून घेतल्याने एकदम हलकं होतं आणि त्यामधल्या काही गुठळ्या आहेत त्यासुद्धा मोडतात. आपण इथे हळदसुद्धा चाळून घेतली. त्यानंतर आता इथे आपण चवीपुरतं मीठ घालून घेतलं. इथे मी 4 चमचे साखर घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे सॅट्रिक ॲसिड लागणार आहे 1 चमचा, ते सुद्धा आपण घालून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी मी इथे तेल घालून घेत आहे. तर तेलसुद्धा आपण 4 चमचे तेल घेतलं होतं. अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही या पद्धतीने जर हा खमण ढोकळा बनवायला घेतला तर तुमचासुद्धा खूप छान ढोकळा तयार होईल. तर इथे हे सर्व साहित्य मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये ही हिरवी मिरची जी आहे ती घालून घ्यायची आहे, बारीक करून घेतलेली. आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला हाताने करायची आहे. तुम्ही जर हे मिक्स करताना हाताचा वापर केला तर छान आणि एकसारखं मिक्स होतं. तर आता थोडं थोडं पाणी घालायचं सुरुवातीला, म्हणजे गुठळ्या होत नाहीत. तुम्ही जर एकदम पाणी घातलं तर पीठ मळताना गुठळ्या होतात आणि ते व्यवस्थित आपल्याला फेटता देखील येत नाही. त्यामुळे पाहू शकता असंच तुम्हाला टप्प्याटप्प्याने पाणी टाकायचं आहे आणि इथे एकच डायरेक्शनमध्ये याला हलवून घ्यायचं आहे. अजिबात बदलायचं नाही. एकच साईडवर आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे. म्हणजे जिकडं तुम्ही सुरुवातीला हलवताय तशाच पद्धतीने शेवटपर्यंत हलवून घ्यायचं. तर आपण हे बेटर जवळपास 5 ते 6 मिनिटं हलवून घेतलं. आता इथे कढई गरम व्हायला ठेवली. त्यात एक स्टीम ठेवायचं आहे. कढईतल्या पाण्याला उकळी येईपर्यंत इकडे आपल्याला तयारी करून ठेवायची. ज्यामध्ये तुम्हाला ढोकळा लावायचा त्या भांड्याला तेलाने ग्रीस करायचं आहे आणि त्यानंतर आपला ढोकळा मस्त जाळीदार होण्यासाठी यामध्ये जाणार आहे आता हा आपला खायचा घरातला सोडा. या ठिकाणी तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता. तर 1 चमचा आपण इथे खायचा सोडा वापरलेला आहे आणि अगदी लगेच आपल्या सोड्याने आपलं सॅट्रिक ॲसिडसोबत रिॲक्शन केलेलं आहे आणि आपलं फ्लफी असं पीठ इथे तयार झालेलं आहे. आता इथे वेळ अजिबात घालायचा नाही, त्यामुळेच आपण डब्याला अगोदरच तेल लावून ठेवलं, कारण इथून पुढचा वेळ आपल्याला झटपट करायचा आहे ही प्रोसेस. तर आता इथे आपण डब्याला तेल लावून ठेवलं होतं. यामध्ये आपल्याला ढोकळा घालून घ्यायचा आहे. तर पाहू शकता वरती आपल्याला जागा ठेवायची आहे. एकदम तुम्ही भांडं खूप जर भरून घेतलं तर वरती ढोकळा व्यवस्थित फुगणार नाही आणि जर जास्त भरलं तर खालीसुद्धा जातो ढोकळा फुगल्यानंतर. तर आता हा ढोकळ्याला आपण भांड्याला 2-3 वेळेला टॅप केलं आणि या कढईमध्ये ठेवायचं आहे. यावरती झाकण ठेवून 15 मिनटं बिनधास्त आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. घट्ट झाकण बसत नसेल तर त्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवायची आहे. इथे आपल्या ढोकळ्याला 15 मिनटं झालेली आहेत. आपण चेक करूया आपला ढोकळा तयार झालेला आहे की नाही. तर आता ते चेक करण्यापेक्षा म्हणजे करायचं आहे त्याची पद्धत म्हणजे आपल्याला मध्यभागी सुरी टाकायची. आपल्या सुरीला काहीच लागलेलं नाही तर म्हणजे आपला हा खमण ढोकळा तयार झालेला आहे. तर खरंच अशा पद्धतीने खूप आतमधून एकदम सॉफ्ट होतो. घशामध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही वापरलं साहित्य तर ढोकळा आपला घशामध्ये सुद्धा अडकत नाही. साईडने पाहू शकता आपल्या ढोकळ्याने लगेच म्हणजे भांड्याला सोडलेला आहे. तर आता इथे आपण हा ढोकळा पूर्णतः थंड करून घेतला.
मी चाकूने अगोदरच याला मोकळं करून घेतलं आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा एकदा फिरवून घेते. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याला मोकळं करून घ्यायचं आहे. आता हा ढोकळा आपल्याला पलटून घ्यायचा आहे. तर इथे मी हा ढोकळा लगेच इझिली हा ढोकळा निघून येतो. तर तुम्हाला मी आता हे जवळून दाखवते. याला किती सुंदर अशी जाळी आलेली आहे. आहा! काय जबरदस्त ढोकळा झालेला आहे पाहू शकता आणि एकसारखी जाळी आलेली आहे. सुंदर अशी आपल्या ह्या ढोकळ्याला जाळी आलेली आहे. तुम्ही अशा पद्धतीने भरपूर असा ढोकळा बनवू शकता. तुमचा ढोकळा अजिबात चुकणार नाही. पद्धत फक्त तुम्हाला अशीच वापरायची आहे. ढोकळा फेटत असताना 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला ढोकळ्याचं बेटर अगोदरच फेटून घ्यायचं. आता हव्या त्या साईजमध्ये आपल्याला इथे ढोकळा सुरुवातीला कट करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या ढोकळ्याची शेप कट करू शकता. हव्या तितक्या मोठ्या साईजमध्ये, छोट्या साईजमध्ये तुम्ही हा ढोकळा कट करून घेऊ शकता. इथे आपला ढोकळा कट करून झालेला आहे. तर तुम्हाला मी आतमधून दाखवते आपला ढोकळा कसा झाला. आहा! पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे ह्या ढोकळ्याला आपल्या. एकदम अगदी आपण बाहेर खातो तसा आपला इथे ढोकळा झालेला आहे. आहा! जबरदस्त एकदम स्पॉन्जी जाळीदार असा ढोकळा आपला तयार झालेला आहे. तर पहा साहित्यसुद्धा अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आहे आणि कुठेही तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही अगदी सहज न घाबरता हा ढोकळा बनवू शकता. आता ढोकळा तर तयार झाला, पण त्याला चटपटीत बनवण्यासाठी आपण वरतून फोडणी बनवून घेतोय. त्यासाठी इथे मी तडका पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की 1 चमचा राई घालून घ्यायची आहे. राई चांगली तडतडली की आपल्याला त्यामध्ये 2-3 उभे कट मारलेले मिरच्या घालायच्या, कढीपत्ता घालायचा आणि थोडंसं हलवून घ्यायचं. यामध्ये आपल्याला 1 चमचा ते 1.5 चमचा इतकी साखर घालून घ्यायची आहे. इथे आपण साखर घालून घेतली म्हणजे काय होतं की ढोकळा तसाच जरी खाल्ला तरी त्याचा तोतरा बसत नाही. आता इथे आपल्याला 1 कप ते 1.5 कप आपण पाणी टाकून घेतलं. आता इथे पूर्ण साखर विरघळेपर्यंत तडका चांगला गरम म्हणजे उकळी येईपर्यंत आपल्याला हा तडका उकळून घ्यायचा. तडका उकळून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता साखर विरघळलेली आहे. आता हा तडका आपल्याला या ढोकळ्यावरती टाकायचा आहे. मी आणखीन एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा ढोकळा बनवला. याच उरलेल्या बेटरपासून इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा ढोकळा बनवलेला आहे आणि तो सुद्धा खूप सुरेख झालेला आहे. त्यामुळे तुम्ही दोन्ही पद्धतीने अशा पद्धतीने बेटर बनवून तुम्ही ढोकळा बनवू शकता. तर पहा इथे आपण सर्व जे फोडणी आहे ते एकसारखी सगळीकडे टाकून घ्यायचे आहे. तर कोणाकोणाला साखरेची फोडणी आवडत नाही, तर चणचणीत लागते, तर तुम्ही साखर स्किप केली तरीसुद्धा चालेल. इथे आपली फोडणी यावरती टाकून झालेली आहे. तर तुम्हाला आपली इडली पात्रामध्ये लावलेली जे काही ढोकळा आहे तो मी तुम्हाला दाखवते किती सुंदर झालेला आहे. तर त्यालासुद्धा आपण तडका देणार आहोत, पण त्या अगोदर तुम्ही पाहून घ्या किती सुरेख आणि किती जाळीदार मस्त असा आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे. यासुद्धा पद्धतीने आहा! काय जबरदस्त ढोकळा झालेला आहे. दोन्ही पद्धतीने बनवलेला ढोकळा एक नंबर झालेला आहे. आता माझ्यासाठी तर दोन्ही रेसिपी एकसारख्या आणि एक नंबर झाल्या. पण तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडल्या असतील तर व्हिडिओला तुमच्या परिवारासोबत नक्कीच शेअर करा. म्हणजे तुम्हालासुद्धा तुमच्या परिवारामध्ये असा चमचमीत ढोकळा खायला मिळेल. तर आता हा खमंग ढोकळा तयार झालेला आहे. आता आम्ही याला खाऊन घेतो. तुम्ही बनवा, खा आणि अशाच रेसिपीज पाहत राहा. आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझी रोज एक रेसिपी नक्कीच येते चॅनलवरती. तर पहा आपला मस्त सुंदर स्पॉन्जी असा ढोकळा इथे तयार झालेला आहे. चला भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, मजेत राहा आणि अशाच माझ्या रेसिपीज पाहत राहा, फॉलो करा. धन्यवाद.